मीरा, मी तुझी आई आहे असं समजून तुला जे काय बोलायचं ते बोल. मनात कसलाही संकोच बाळगू नकोस. मी तुम्हाला आईच समजत होते, पण आता बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही. मीरा, तुझ्या मनात काय सुरू आहे ते कळतंय मला. तुला काय ऐकायचंय ते लक्षात येतंय माझ्या. ठीक आहे, ऐक. हो, खरंय. तुझे बाबा जे काही बोलले ते सगळं खरं आहे. मीच तुझ्या आईला जिवंत जाळलं. मीच तुझ्या आईला जिवंत जाळलं. तुझ्या मोठ्या बहिणीला मीच घेऊन गेले. आणि ती मीच आहे जिने तुमचं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केलं. आणि ती मीच आहे जिने तुमचं कुटुंब उद्ध्वस्त केलं. हेच ऐकायचं होतं ना तुला माझ्या तोंडून. हेच ऐकून तुला समाधान मिळालं असेल ना. ठीक आहे, मी आहे दोषी, तुझी अपराधी आहे. मोठ्यांनी लहानांसाठी त्याग केला तर काही बिघडत नाही. सत्य हे फक्त सत्य असतं. ते लहानांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळं नसतं. बरोबर बोलतेस मीरा, पण काही सत्य ही मृगजळासारखी असतात. घरातले लहान त्या मृगजळाच्या मागे धावतात, त्यांना बघून फसतात आणि वाळवंटात हरवल्यासारखे होतात. मग घरातले मोठे झाड होऊन त्यांना आपल्या सावलीत घेतात. हेच तर मोठ्यांचं कर्तव्य असतं ना. तुझ्या बाबांनी माझ्या चारित्र्यावर नको नको ते आरोप केले. मला खूप वाईट वाटलं. ते सगळे आरोप खोटे असूनही मी शांत राहिले, कारण मला खात्री होती की माझ्या घरच्यांचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. माझ्या चारित्र्यापेक्षा, माझ्या अपमानापेक्षा अथर्वच्या संसाराची जास्ती काळजी. माझी नात वेदा ती जास्ती महत्वाची. आणि त्या दोघांसाठी तू महत्वाचीस. त्यामुळे तू म्हणशील ते मी करायला तयार आहे.
मीरा, तुझे बाबा जे काही बोलले होते ते सगळं खरंय. मी सगळं मान्य करते. मला माफ कर. मीरा, पाहिलंस पाहिलंस आईंचं मन किती मोठं आहे ते. त्यांचा तुझ्यावर किती जीव आहे ते. तू का असं वागतेय सगळं? हे सगळं काय आहे? अमावस्या, बिब्बा, तुळस, मंत्र हे सगळं काय आहे मीरा? आणि हे तू फक्त झोपेत बडबडत नव्हतीस. तू काय करणार आहेस मीरा? का तू आईच्या जीवावर उठलीयस? का करतेयस हे? तू ठरव मीरा, तू जी काही शिक्षा देशील ती भोगायला तयार आहे. आई, मीरा, मला आता तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. तू निघून जा इथून. हे सगळं काय आहे? अमावस्या, बिब्बा, तुळस, मंत्र हे सगळं काय आहे मीरा? अंबिका काय बोलली? अमावस्या, बिब्बा, तुळस, मंत्र हे सगळं काय आहे? मीरा अमावस्येला काही करणार आहे का? पण काय? आणि शिवनाथ कैद आहे, मग मीराला मदत कोण करते? महागौरी ती काय कारस्थान करते? ते वेळीच उधळून लावावं लागेल.